हो, पण नक्कीच नक्कीच. तशी ती नाही. चालू आहे. फक्त प्रमुख वक्ते अजून यायचे आहेत. नाही, आपण सुरू केल्याशिवाय ते येणार नाही. असं म्हणतो. ओके ओके. ओम हा, नमो आपण जी आद्या सुरू वेद प्रतिपाद्या हा. जय जय संवेद्या कृपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणून पुढे काय? म्हणे निवृत्तीदासू अवतारी ज्योती. आता अभिनव वाघविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मजर दे सद्गुरु जेणे तारीला हा संसारू म्हणून शेषे अत्यादरू विवेकावरी. आज आपल्याला आपल्या म्हणजे मंचाच्या मीटिंग सुरू करून बरोबर 1 वर्ष झालं. 13 ऑगस्टला आपण गेले 2020 साली सुरू वा. केलं. तर या वर्षभरात आपण 12 अध्याय वाचू शकलो. ही माऊलीची कृपा धरतो मी. एक झाला आणि ह्या म्हणजे प्रथम वर्ष काय म्हणायचं रे वारणेकर, वर्धापन दिनाच्या निमित्तानं परमपूज्य चैतन्य महाराज देगलूरकर यांचं आपण आज भाषण ठेवलंय किंवा मार्गदर्शनपर भाषण ठेवलंय. आपल्या म्हणजे ह्याच्यामध्ये डिस्कशन मध्ये आलेले साधारण 20-21 प्रश्न आणि नंतर मिळालेले काही 6 प्रश्न असे आम्ही त्यांना सबमिट केलेले आहेत आणि त्याच्या आधारानं ते पहिला आपलं व्याख्यानाचा पिरियडभर व्याख्यान देतील आणि नंतर परत दुसऱ्या भागामध्ये त्यांचं व्याख्यान पूर्ण होईल. त्याच्यानंतर मग ज्यांना कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारता येतील. काय मला लक्षात नाही. तर मी एकदा त्यांना फोन करतो. तोपर्यंत इतर कुणाला काय बोलायचं असेल आपल्या वार्षिक उत्सवाबद्दल आणि मध्ये मध्ये 1 आठवडा मिळतोय आपल्या पुढच्या मीटिंगच्या आधी, तर कृपा करून प्रत्येकानं स्वतःबद्दल 1, 2, 3 10 वाक्यामध्ये थोडी माहिती स्वतःची द्यावी असं. हा सर बहुतेक जॉईन झालेत आता. चैतन्य देगलूरकर सर म्हणून ऍड झाले. आलेत का? आलेत आलेत. महाराज अनम्यूट करायला हरकत नाही. अनम्यूट आणि व्हिडिओ दोन्ही म्यूट आहेत सध्या. धनंजय त्यांना सांगा ना त्यांचा व्हिडिओ आणि हे सुरू करा. हो सरांचं दिसत होतं ना महाराजांचं. हा, महाराजांचं दिसत होतं. व्हिडिओ सर आपण व्हिडिओ आणि ऑडिओ त्यामध्ये करू शकताय. मी सरांना रिक्वेस्ट टाकले महाराजांना. दे का खाली व्हिडिओ येईल सर. हो, मी रिक्वेस्ट टाकली आहे. व्हिडिओ केला नाही, अजून चालू नाही. आपला डिस्टर्बन्स नको. हा, महाराज आलेले आहेत. नमस्कार महाराज, तुमचं अनम्यूट करायला लागेल. नमस्कार. आदरणीय चैतन्य महाराजांचं आगमन झालं आहे. आता हे भाषा आपली आज आपली व्हर्च्युअल मीटिंग आहे. तर चैतन्य महाराज माऊलीवर आपलं स्वागत असो. लॉकडाऊनच्या चांगल्या साईड इफेक्ट्स मध्ये हा एक धरता येईल की आम्ही काही समविचारी मित्र एकत्र आलो आणि आठवड्यातून 1 दिवस ज्ञानेश्वरी वाचायची आणि आपल्या अल्पमतीप्रमाणे ती समजून घ्यायची असा उपक्रम आम्ही बरोबर 1 वर्षापूर्वी केला.
लवकरच अर्थात आमच्या लक्षात आलं की हे खूप मोठ्या बाबत कुणाचं मार्गदर्शन घ्यावं. स्वाभाविकच तुमचं नाव सर्वांच्या मनात आलं. तुमची ज्ञानेश्वरीवरची प्रवचनं, निरूपणं, कीर्तनं साऱ्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही मराठी समाज जिथं जिथं आहे तिथं मोठ्या आवडीने ऐकली जातात. ज्ञानेश्वरी वाचताना विविध प्रवृत्तीचे वाचक आपापल्या आवडीची स्थानं हुडकत असतात. कोणी वेगवेगळ्या पाठभेदात गुरफटलेलं सापडतं, तर कुणाला ज्ञानेश्वरीतून होणारं त्या काळातलं सामाजिक दर्शन हे भावतं. कुणाला ज्ञानेश्वरांची आपलं जीवन अंतर्बाह्य सामरस्य योगानं ते नागपूरचे डॉक्टर स्वानंद चौधरी हे आमचे मेंबरच आहेत. आपले आजोबा प्रातस्मरणीय वैकुंठवासी परमपूज्य धोंडा महाराजांचे अनुग्रहित आणि गुरुकृपांकित असे हे डॉक्टर चौधरी आणि त्यांचे कुटुंबीय शिष्य आहेत. तुमच्या आणि त्यांच्या घराण्यांचा पिढीजात संबंध हा मंचाच्या आणि तुमच्या मधला दुवा आहे. तर मी आता स्वानंदाला विनंती करतो की त्यानं तुमची ओळख करून द्यावी, थोडक्यात करून द्यावी. जय जय रामकृष्ण हरी. हरिभक्त परायण श्री सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांना माझा श्री साष्टांग नमस्कार आणि सगळ्या ज्ञानेश्वरी भक्तांना सप्रेम नमस्कार. आज आमच्या भाग्याने आम्हाला आपला संत संग होत आहे व आपले उपदेशपर चिंतन प्रसाद रूपेने प्राप्त होत आहे. आपल्याबद्दल दोन शब्द बोलणे हे माझे विशेष सद्भाग्य आहे, कारण श्री महाराजांचा आणि चौधरी परिवाराचा संबंध खूप जुना आणि पारिवारिक आहे. श्री चैतन्य महाराजांचे आजोबा सद्गुरू श्री धोंडा महाराज देगलूरकर यांच्याकडून आमचे आजोबा, वडील आणि आम्हा भावंडांना दीक्षा मिळालेली आहे. त्यांच्या अनन्य कृपेने व आशीर्वादाने आम्हाला त्यांची सेवा घडत आहे. श्री चैतन्य महाराजांचा जन्म एका थोर आध्यात्मिक कुळात झाला, जिथे परंपरेने 2 शतकाहूनही अधिक काळ ज्ञानेश्वरीची उपासना झाली. ज्यांनी आपल्या परिश्रमाने, अभ्यासाने ज्ञानेश्वरीचे ज्ञान आत्मसात केले व जवळजवळ 6 तपापेक्षाही अधिक काळ महाराष्ट्रभर त्याचा प्रसार केला, असे थोर संत वैकुंठवासी श्री धोंडा महाराज यांचे ते नातू व वैकुंठवासी श्री सद्गुरू भानुदास महाराजांचे ते सुपुत्र आहेत. श्री धोंडा महाराज या घराण्याचे मूळ पुरुष आहेत व जवळजवळ 250 ते 300 वर्षाची परंपरा या घराण्याची आहे. घराण्याची मूळ गुरु परंपरा कृपा करून म्यूट करा. ज्यांचा आता बोलायचा संबंध नाही त्यांनी कृपा करून म्यूट करा, म्हणजे संबंध व्याख्यानाला डिस्टर्बन्स व्हायला नको. घराण्याची मूळ गुरु परंपरा प्रत्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून सुरू होते. श्री ज्ञानदेव महाराज व नंतर श्री देवनाथ महाराज व पुढे श्री चुडामणी महाराज व नंतर श्री गुंडा महाराज अशी ती नाथ परंपरा आहे. या घराण्याला सरस्वतीचा वरदहस्त प्राप्त झालेला आहे. अशा आध्यात्मिक दृष्ट्या श्रीमंत घराण्याचा वारसा श्री चैतन्य महाराजांना लाभलेला आहे. श्री चैतन्य महाराजांचे प्राथमिक शिक्षण त्यांची मूळ गावी देगलूर येथे झाले. घराण्याचे संस्कार व आध्यात्मिक वातावरणाने त्यांना या क्षेत्रात आवड निर्माण झाली. या अनुषंगाने पुढे त्यांनी MA तत्वज्ञान SP कॉलेज पुणे येथून केलं. त्यांनी भारतीय तत्वज्ञान, वेदांत, संस्कृत, वेस्टर्न फिलॉसॉफी अशा सगळ्या विषयांचा सखोल अभ्यास केलेला आहे. आज ज्या पद्धतीने श्री चैतन्य महाराजांची ज्ञानेश्वरी आत्मसात केलेली आहे व त्याचा प्रसार केलेला आहे, त्यामुळे त्यांना एक चालते बोलते विद्यापीठ असे म्हणता येईल. ज्ञानेश्वरीतील अनेक प्रमेये, अलंकार, ओव्या ते आपल्या अभ्यासपूर्ण प्रवचनातून उलगडून सांगतात. त्यांचा वेदांताचा गाढा अभ्यास आहे. तसेच विवेक चुडामणी, ब्रह्मसूत्र, भाष्य, महाभारत, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, श्री भागवत, श्रीमद भगवद्गीता, अमृतानुभव अशा अनेक श्रेष्ठ ग्रंथांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. ज्ञानेश्वरी आणि काश्मीरी शैव दर्शन या विषयावर ते पुणे विद्यापीठात PhD करीत आहे. आज महाराष्ट्रात असे एकही महत्वाचे गाव नसेल की जिथे त्यांचे प्रवचन व कीर्तन झालेले नाही. महाराष्ट्राबाहेर सुद्धा त्यांचे कार्यक्रम पुष्कळ ठिकाणी झालेले आहेत. उदाहरणार्थ रामेश्वर, वृंदावन, हैदराबाद, तिरुपती एक्सेट्रा.
त्यांच्या कार्यक्रमाची लोक अतिशय आतुरतेने वाट पाहतात. ज्ञानेश्वरीचा अर्थ कळला नसला तरी ती वाचावी, कारण ती वाचल्याने जो भाव तयार होतो त्या भावाला ती ज्ञानेश्वरी माऊली बोलते आणि मग आपल्या भक्ताला अर्थ समजावून देण्याची जबाबदारी ही माऊली घेते. संत वाङ्मय आपल्याला जीवनाचे व्यवस्थापन शिकविते, आपल्याला विशिष्ट क्रमाने जगण्याची पद्धत सांगते. म्हणून संत वाङ्मयाची कास सोडू नये अशी त्यांची शिकवण आहे. त्यांच्या चिंतनामध्ये मानवी जीवनाचे कल्याण कसे होईल व जीवन कसे कृतार्थ होईल याबद्दलचे मार्गदर्शन सतत असते. आजही ते त्यांची घराण्याची चातुर्मासाची परंपरा निष्ठेने पाळतात. 4 महिने त्यांचा पंढरपूर येथे निवास असतो. कोविडच्याही काळामध्ये सुद्धा हा नियम तुटलेला नाहीये. इनफॅक्ट आज सुद्धा ते आपल्यामध्ये पंढरपुरातूनच जॉईन झालेले आहेत. आपल्या सद्भाग्याने मिळालेल्या त्यांच्या संत संगतीचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा व अशी संधी पुन्हा पुन्हा मिळो अशी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो व कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती करतो. जय जय रामकृष्ण हरी. महाराज आपले म्यूट आहे, अनम्यूट. नमस्कार. मी बोलायला प्रारंभ करावा. आपल्या सर्वांच्या प्रारंभ करा. नमस्कार. आपल्या सर्वांच्या या माध्यमातल्या भेटीतून मला खूप आनंद होतोय. आपण सर्वजण ज्ञानेश्वरीचे साधक आहात, संत वाङ्मयाचे उपासक आहात आणि ज्ञानेश्वरी आणि संत वाङ्मयातून झालेल्या चिंतनातून आपण जीवनाचा एक मार्ग आक्रमत आहात. आपल्या सर्वांप्रती, सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो की या निमित्तानं आज आपण इथे भेटतो आहोत. मला आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद देतो. मला डॉक्टरांकडून असं सांगण्यात आलंय की काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांवरती आपण चर्चा करायची आहे. तत्पूर्वी काही बोलायचं असेल तर आपण बोला असंही डॉक्टरांनी मला थोडंसं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा कोणताही, त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा कोणताही गैरफायदा न घेत मी फक्त आता इतकंच बोलू इच्छितो की आपण जी उपासना ज्या अर्थाने आणि ज्या हेतूने चालू केलेली आहे ती ज्या पद्धतीने पुढे चालू आहे त्या दृष्टीने विचार करता कधी ना कधी संतांच्या, भगवंताच्या कृपेने ती पूर्णतेला जाईल. कारण आपण योग्य मार्गाने पुढे चाललेला आहात. कारण संत वाङ्मय हे असं वाङ्मय आहे की ते कधीही आपल्या साधकाचा हात सोडत नाही. कोणत्याही रूपामध्ये, कोणत्याही कालामध्ये संत वाङ्मय आपल्याला या ना त्या पद्धतीनं मार्गदर्शन करत असतं आणि आपल्या जीवनाच्या उन्नयनाची चिंता संत सोडले तर या जगतामध्ये अन्य कोणी तितक्या तीव्रतेने करेल असं वाटतही नाही. तुकाराम महाराज ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती असं म्हणतात. त्याच्यामध्ये कळवळ्याची जाती हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच करी लाभावीण प्रीती हेही अधोरेखित करण्यासारखं आहे. कारण प्रपंचामध्ये आणि नातेसंबंधामधून आपल्या हिताची तळमळ बाळगणारे, आपली काळजी करणारे कदाचित अनेक लोक असू शकतात, परंतु लाभावीण प्रीती हे शब्द निश्चितच संतांना या सगळ्यामधून वेगळं काढतात. आणि म्हणून संत वाङ्मय हे नेहमीच आपल्या उत्कर्षाची चिंता करतं, आपल्याला उत्कर्षापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतं. आपण त्याची उपासना करता आहात याबद्दल खरोखर आपल्या प्रती मी नतमस्तक होतो. ज्ञानेश्वरीच्या संबंधानं किंवा संत वाङ्मयाच्या संबंधानं आपण कितीही बोलू शकतो,
किती वेळ त्यातल्या गुणानुवादामध्ये गुणवर्णनामध्ये आपला वेळ व्यतीत होईल, परंतु ते सगळं जास्त कुणाला सांगावं की जे संत वाङ्मयाकडे प्रवृत्त होतच नाहीत, त्यांना ते सांगितलं असतं तर कदाचित वेळेचा सदुपयोग झाला असता. परंतु आपण आधीच तिकडे प्रवृत्त झालेले असल्यामुळे मी अधिक त्या संबंधातला वेळ आपला घेणार नाही. एक महत्वाचा फक्त विचार त्या संबंधामध्ये बोलून जातो, कारण माझ्या समोर जी काही प्रश्नावली ठेवलेली आहे, डॉक्टरांनी जे प्रश्न मला पाठवलेले आहेत ते साधारण नाही म्हटलं तरी 25 ते 30 आहेत, आणि एवढ्या सगळ्या प्रश्नांची क्रमशः उत्तरं देणं आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये कदाचित बसणार नाही, आणि त्यातले काही प्रश्न हे एकमेकांशी संबंधित आहेत. त्यामुळे मी प्रश्नांना सुरुवात करतो. त्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये मला वाटतं माझा मनोदयही मला बोलून दाखवता येईल, कारण पहिलाच प्रश्न इतका सुंदर आहे आणि सगळाच वेळ जवळजवळ त्याच्यामध्ये घालवावा इतका व्यापकही आहे, आणि प्रश्न अगदी साधा आहे. तो प्रश्न असा आहे की ज्ञानेश्वरी का वाचावी. मला वाटतं एवढ्या एका प्रश्नाच्या विचारातच आपला सगळा वेळ आपण घालवू शकतो, परंतु एका वाक्यातच या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं असेल तर मी थोडा प्रतिप्रश्न असा करतो की ज्ञानेश्वरी का वाचावी. तर मी असं म्हणेन की ज्ञानेश्वरी का वाचू नये या प्रश्नाची जर मला कोणी तार्किक उत्तरं देईल तर का वाचावी या प्रश्नाची तात्विक उत्तरं देणं मला जास्त सोपं जाईल. परंतु ज्ञानेश्वरी का वाचावी, का वाचू नये, याचं काही उत्तर नाहीये. ज्याला स्वकल्याणाची इच्छा आहे, ज्याला स्वतःला आत्मकल्याण साधून घ्यायचं आहे, आत्मकल्याण हा शब्द जरी जास्त मोठा वाटत असला तरी स्वजीवनाची धन्यता प्राप्त करून घ्यायची आहे, त्यांनी प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. किंबहुना मी थोडंसं अधिक जास्त जोर देऊन म्हणेन की ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे असं नाही, तर ज्ञानेश्वरीच वाचलीच पाहिजे असं मी जरा जास्त जोर देऊन म्हणेन. कारण ज्ञानेश्वरी हा एक असा परिपूर्ण ग्रंथ आहे. साहित्याच्या अंगाने किंवा नीतिशास्त्राच्या अंगाने, मानसशास्त्राच्या अंगाने, तत्वज्ञानाच्या अंगाने, समाजशास्त्राच्या अंगाने, अथवा अगदीच सामान्यत्वाने आणि लौकिकातून बोलायचं झालं तर आपल्या स्वतःच्या जीवनाच्या व्यावहारिक जडणघडणीच्या बाबतीतही या ग्रंथाची परिपूर्णता इतकी आहे की या ग्रंथाची बरोबरी करू शकणारा दुसरा कोणता ग्रंथ आपल्या जवळ असेल असं मला तरी वाटत नाही. अर्थात मी कोणत्या ग्रंथाबरोबर ज्ञानेश्वरीची तुलना करू इच्छित नाहीये, परंतु संस्कृतामध्ये नहि निंदा निंद्यम निंदितुम प्रवर्तते किंतु स्तौतुम विधेयम असा एक न्याय आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीची, एखाद्या पदार्थाची, एखाद्या तत्वाची निंदा ही तत्वाचा निषेध म्हणून करायची नसते, तर आपल्याला ज्याची स्तुती करायची असते अशा विधेयाच्या स्तुतीकर्ता म्हणून ती निंदा अपरिहार्य ठरते. कारण असं असतं की सामान्यत्वाने एखाद्या तत्वाच्या, एखाद्या व्यक्तीच्या किंवा ग्रंथाच्या वर्णनाचे दोन प्रकार होतात. एक तर त्या ग्रंथाचं महात्म्य सांगून त्या ग्रंथाचं वर्णन होतं, किंवा त्या ग्रंथाची इतर ग्रंथाशी तुलना करून त्या ग्रंथाचं वर्णन होतं. महात्म्य कळण्याकरता कदाचित आपल्याला अधिकाराची सिद्धी करावी लागेल, पण लौकिकामध्ये तुलना केल्यामुळे लवकर समजतं असा अनुभव असल्यामुळे सहजा माणूस तुलना करून बोलतो. याचं सोपं उदाहरण या न्यायाकरता नहि निंदा निंद्यम निंदितुम प्रवर्तते किंतु स्तौतुम विधेयम या न्यायाकरता सोपं उदाहरण जर द्यायचं झालं तर मी असं देईन की आपण जी अनेक पुराणं वाचतो त्याच्यातल्या गणेश पुराणामध्ये वाचताना आपल्याला असं दिसतं की एखादा राक्षस येतो, तो भगवान शंकरांना बांधून टाकतो आणि मग ते गणपतीला आमंत्रित करतात. मग गणपती येतात आणि मग भगवान शंकराची सुटका करतात असं गणेश पुराणामध्ये दिसतं. आपण जर शिवपुराण काढलं तर हाच राक्षस गणपतीला बांधतो, गणपती भगवान शंकराची आराधना करतात, भगवान शंकर येतात आणि गणपतीला सोडवतात असं वाचायला मिळतं. मग भगवान शंकर बद्ध होतात का गणपती बद्ध होतात? तर कोणीच बद्ध होत नसतं. शंकराची स्तुती करायची म्हणून गणपतीला बांधावं लागतं आणि गणपतीची स्तुती करायची म्हणून शंकराला बांधावं लागतं, असा तो सोपा न्याय आहे. म्हणून मला इतर ग्रंथाची निंदा करायची नाहीये, पण मानवी जीवनाच्या सकल कल्याणाकरता, सर्वांगीण विकासाच्या परिपूर्णतेकरता
ज्ञानेश्वरी सारखा दुसरा ग्रंथ आज महाराष्ट्रामध्ये नाही, हे मला आपल्याला आवर्जून सांगायला आवडेल. अर्थात सगळंच संत वाङ्मय त्याच्या अंकित येत असल्यामुळे मी फक्त ज्ञानेश्वरी असा केवळ उल्लेख करतो त्याच्यामध्ये, कारण सगळेच बाकीचे ज्ञानेश्वरी नंतर महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं सगळं संत वाङ्मय हे ज्ञानेश्वरीच्याच आधारावर निर्माण झालेलं आहे, असं आपल्याला त्या वाङ्मयाचा अभ्यास करताना निश्चितपणाने जाणवेल. नाथ भागवतावर आपल्याला ज्ञानेश्वरीची छाप दिसेल, गाथ्यावरती छाप दिसेल, दासबोधावरती ज्ञानेश्वरीची छाप आपल्याला दिसेल. ती कोणत्या कोणत्या पद्धतीने आहे तो कदाचित तपशिलातला मुद्दा असेल, आता मी त्या संबंधाने बोलत नाही. परंतु मला जर माझ्या जीवनाच्या कल्याणाची अपेक्षा आहे, कारण उपनिषदामधून माणसाच्या कल्याणाचा दोन पद्धतीने विचार केलेला आहे, एक श्रेयस आणि दुसरा प्रेयस. मी आता वचनही उद्धृत करत नाहीये. श्रेयस आणि प्रेयस याच्यामध्ये प्रेयसामध्ये योगक्षेमाची चिंता असते आणि श्रेयसामध्ये योगक्षेमाची चिंता निर्माण होऊच नये अशा अवस्थेची अपेक्षा असते. अगदी साधं याच्यातलं बोलायचं झालं तर प्रेयसामध्ये लौकिकाच्या उत्कर्षाची अपेक्षा असते आणि श्रेयसामध्ये पारमार्थिक उत्कर्षाची अपेक्षा असते. तर लौकिक आणि पारमार्थिक या दोन्ही दृष्टीने ज्याला आपल्या जीवनाचं कल्याण साधून घ्यायचं आहे त्यांनी ज्ञानेश्वरीचं चिंतन अवश्य करावं. एक जनाबाईंचा अभंग आहे. त्या अभंगामध्ये जनाबाई असं म्हणतात की वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. आता वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी कशा करता, तर ज्ञानेश्वरी जो वाचतो त्याला ज्ञान होतं असा संकेत, त्याला ज्ञान होतं. वाचा ज्ञानेश्वरी वाचावी. कशा करता वाचावी? ज्ञान होण्याकरता वाचावी. ज्ञान कशा करता व्हावं? कारण ज्ञान हा माणसाचा स्वभाव आहे. म्हणून मी स्वभाव हा शब्द संस्कृत अर्थाने वापरतोय. स्वभाव, स्वस्य भाव, स्वभाव या अर्थाने जरी आपण विचार केला तरी चालेल. आपला ते स्वतःचं स्वरूप आहे म्हणून ते वाचावं. आपल्याला सामान्यत्वानं कल्पना असते की आपल्या भारत देशाचा नकाशा जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर भारत देशामधल्या नद्या या उत्तरेकडे उगम पावतात आणि दक्षिणेकडे येऊन समुद्राला मिळतात, असा एक सर्वसाधारण संकेत आहे. का बाबा असं? कारण पाण्याचा स्वभाव खाली वाहत जाण्याचा असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, खालारा धावे पाणी भ्रमर सुखाची घाणी नाना सुटला सांजवणी वत्सु जैसा. खालारा धावे पाणी, खालच्या दिशेने धावणं हा माणसाचा, हा पाण्याचा स्वभाव आहे. आता सगळं पाणी समुद्राच्या कडेच का धावत जातं? उत्तरेत उगम पावलेली नदी दक्षिणेत येऊन समुद्राला का मिळते? समुद्रातच का पाणी जातं? त्याचं कारण समुद्र हे त्या पाण्याचं स्वरूप असतं म्हणून. तशी माणसाची स्वाभाविक ओढ ही परमात्मा स्वरूपाकडेच असते, कारण परमात्मा हे त्याचं स्वरूप आहे म्हणून. मूळ स्वरूप काय आहे? नदीतलं पाणी कुठून येतं? समुद्रातूनच येतं. ते आपण काही बाष्पीभवन वगैरे त्याची जी काही संगती लावतो ते आता मला विचारात घ्यायचं कारण नाहीये, पण समुद्रातलं पाणी येतं म्हणून ते समुद्रात जातं. तसं आपण परमात्म्याचे अंश असू तर परमात्म्यामध्ये विलीन होणं हे अपरिहार्य आहे. आणि ती जी स्वाभाविक ओढ आहे ती ओढ पूर्ण करण्याचं माध्यम जर काही असेल तर ते ज्ञान आहे. जोपर्यंत ते ज्ञान आहे तोपर्यंत, जोपर्यंत ते साधन रूपात आहे तोपर्यंत त्याला ज्ञान म्हणता येईल. एकदा ते ज्ञान प्राप्त झालं की ते ज्ञान म्हणजेच आपलं स्वरूप आहे हे आपल्याला कळायला लागतं. आणि ज्ञान हेच जर आपलं स्वरूप आहे असं एकदा सिद्ध झालं की ज्ञानाची आपल्याला अपेक्षा का असते याचा सामान्यत्वानं विचार आपल्याला करता येतो. सरळ सरळ विचार आपल्याला करता येतो. आता जनाबाई म्हणतात त्या पद्धतीनं वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय लोका, असं जर म्हणणं असेल तर सर्वांना ज्ञानाच्या अपेक्षेकरता ज्ञानेश्वरी वाचावी हे त्याच्यातलं महत्वाचं कारण आहे. कारण ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. आपली त्याच्याबद्दलची उत्कंठा, आपली त्याच्या प्राप्तीची अपेक्षा ही अत्यंत स्वाभाविक असते, कारण जे आपलं स्वरूप आहे त्याच्याकडे आपली ओढ असते, हा नियम आहे म्हणून. दुसरं सोपं उत्तर द्यायचं झालं, ज्ञानेश्वरी का वाचावी याचं जर सोपं उत्तर द्यायचं झालं तर जनाबाईंनी म्हटलंय वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. तर याचं उत्तर एवढंच देतो की ज्ञानेश्वरी का वाचावी? जनाबाईंनी सांगितलंय म्हणून वाचावी, एवढंच त्याचं उत्तर आहे. कारण काही बाबतीमध्ये आपण फार विचार करू नये. लहानपणी आपल्याला असं सांगत आलेत, आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, आपल्या लहानपणी घडलेल्या प्रसंगामध्ये आपल्याला स्मरत असेल की आपण जर काही विचारलं
तर आपले आई वडील आजोबा आजी आपल्याला असं म्हणत असत, जास्त प्रश्न विचारू नको, सांगितलंय तेवढं कर. कशा करता? कारण जे सांगितलंय ते हितकारक आहे. विचारलेल्या प्रश्नामध्ये कालापव्यय होण्याची शक्यता जास्त असते हे त्यांना कळत होतं म्हणून. हे जसं लहानपणी आपल्याला सांगितलं गेलं, तसंच परमार्थातल्या लहानपणी म्हणजे आता ज्ञानेश्वरी हातात आल्यानंतर आपल्याला ज्ञानेश्वरी का वाचावी, तर आपल्याला एवढंच उत्तर देता येतं, जनाबाईंनी सांगितलंय म्हणून. कारण त्याचं आपलं कल्याण कशात, जनाबाईंना जास्त आपल्यापेक्षा म्हणून. अर्थात हे एक भावनिक उत्तर आहे, हे एक सांप्रदायिक उत्तर आहे, मला याची कल्पना आहे. पण मी मगाशी जसं बोललो की ज्ञानाची अपेक्षा असेल तर ज्ञानेश्वरी वाचावी. हा, ज्यांना ज्ञानाची अपेक्षा नाही त्यांनी काय करावं हा प्रश्न येतच नाही, मुळातच निर्माण होत नाही. कारण का? कारण ज्याला ज्ञानाची अपेक्षा नाही त्याला माणूस म्हणायला सुद्धा शास्त्र तयार नाही. मग माणसाने ज्ञानेश्वरी वाचावी हे साधं सोपं आहे. जो स्वतःला माणूस समजतो त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी, इतकं ते सोपं आहे. कारण ज्ञान प्राप्त कर, भर्तृहरीचं एक वचन आहे, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर नराणाम ज्ञानम ही एको अधिको विशेषो ज्ञानेन हीना पशुभिः समानः. ज्ञान नसेल तर तो पशु समान आहे असं म्हणतो. ज्ञानेन हीना पशुभिः समानः, तो पशुप्रमाणे आहे. ज्ञान नसलेला मनुष्य आणि पशु याच्यामध्ये फार फरक नाही. मग त्याच्यात आणि त्याच्यात आहार निद्रा विषयाचा उपभोग आणि भय या चार भावना सर्वांच्या ठिकाणी, सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समान आहे. भूक माणसालाही लागते, कुत्र्यालाही लागते. निद्रा माणसालाही येते, कुत्र्यालाही येते. भीती माणसालाही असते, कुत्र्यालाही असते. तसंच विषयाचा उपभोग माणसालाही घ्यावा वाटतो, कुत्र्यालाही घ्यावा वाटतो. मग माणसाचा विशेष कशात आहे? ज्ञान प्राप्त करून घेण्यामध्ये माणसाचा विशेष आहे. कारण कोणत्याही कुत्र्याला ज्ञान प्राप्त करून घ्यावं असं वाटत नाही. मनुष्येतर प्राणी ज्ञानाकडे प्रवृत्त होत नाहीत. आम्ही मनुष्य आहोत हे जर वैलक्षण्य आम्हाला सिद्ध करायचं असेल तर आम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल आणि त्या ज्ञानाकरता ज्ञानेश्वरी वाचावी लागेल. कारण ज्ञानेश्वरी या नावातच आपल्याला सगळं त्याचं स्वरूप दिसून येतं. ज्ञानाची ती ईश्वरी आहे. ईश्वर हा शब्द त्याचं स्त्रीलिंगी रूप ईश्वरी होईल, ठीक आहे, परंतु ईश्वर हा शब्द ईशनशीलता या अर्थाने वापरला जातो. ईशनशीलता म्हणजे ज्याच्याकडे नियमनाचं सामर्थ्य आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. ईशन जो करू शकतो म्हणजे नियमन जो करू शकतो त्याला ईश्वर असं म्हणतात. म्हणून राजाला सुद्धा आपल्याकडे ईश्वर म्हणण्याची पद्धत आहे. राजा हा ईश्वर मानला गेला म्हणजे काय? म्हणजे त्याच्याकडे नियमन आहे म्हणून तो ईश्वर. तसं ज्ञानेश्वरी म्हणजे काय? ज्ञानाचं नियमन करणारी जी आहे ती ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे ज्ञानाचं नियमन म्हणजे कुणाला ज्ञान द्यावं, कुणाला देऊ नये, कोण ज्ञानाचा अधिकारी आहे, अधिकारी नसेल तर त्याला अधिकार कसा सिद्ध करून द्यावा हे सगळं ठरवणारी जर कोण असेल तर ती ज्ञानेश्वरी. म्हणून ईश्वरी शब्द त्या अर्थाने जर विचारात घेतला तर ज्ञानाचं नियमन करणारी ज्ञानेश्वरी असल्यामुळे ज्ञानेश्वरी वाचावी हे नक्की आहे. आणखीन काही कारणांचा विचार जर करायचा झाला तर ज्ञानेश्वरी सोडून अन्य ग्रंथ आम्हाला आमच्या जीवन मूल्यांचा परिचय करून देत नाहीत असं नाही, नक्की करून देतात. पण ज्ञानेश्वरी इतक्या सोप्या परिभाषेमध्ये आणि ज्ञानेश्वरी इतक्या आपुलकीच्या शब्दामध्ये अन्य कोणता ग्रंथ आपल्या हिताची तळमळ करून आपल्याला काही सांगत असेल असं वाटत नाही. उपनिषद आहेत पण उपनिषदाची भाषा हे एका भामती नावाची एक ब्रह्मसूत्र भाष्यावरची टीका आहे. शंकराचार्यांचं जे भाष्य आहे ब्रह्मसूत्रावरती त्याच्यावरती एक भामती नावाची टीका आहे वाचस्पतींची. त्याच्यामध्ये त्यांनी या भाषांचा विचार करताना थोडा वेगळा विचार केला. ते असं म्हणतात की काही काही उपदेश हे प्रभुसंमित उपदेश असतात, काही काही उपदेश हे सुरत संमित उपदेश असतात आणि काही काही उपदेश हे कांता संमित उपदेश असतात. म्हणजे प्रभू संमित, सुरत संमित आणि कांता संमित याचा सोपा अर्थ असा आहे की मालक सांगतो त्या पद्धतीनं उपदेश करणारे काही ग्रंथ आहेत. आपला मित्र सांगतो, सुरत सखा आपला मित्र सांगतो त्या पद्धतीनं उपदेश करणारे काही ग्रंथ आहेत. आणि आपली पत्नी सांगते या पद्धतीनं उपदेश करणारे काही ग्रंथ आहेत. आता त्याचा विस्तार मी करत नाही, पण अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तू असं कर असं सांगणारा उपदेश हा प्रभुसंमित असतो. म्हणजे चोरी करू नको, दारू पिऊ नको, तू अभ्यास कर, तू मातेला देव मानणारा हो, मातृदेवो भव, पितृदेवो भव, तू पित्याला देव मानणारा हो,
आचार्य देवो भव, तो आपल्या आचार्यांना आपल्या गुरूंना देव मानणारा हो, ही आज्ञा आहे. आणि या आज्ञा वेदातून आल्या, याला प्रभुसंमित उपदेश म्हणतात. काही उपदेश जे असतात ते सुहृद संमित. मित्र जसं आपल्याला म्हणतो की तू असं करू नयेस असं मला वाटतं, तू असं करू नयेस असं मला वाटतं. हे भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू आता युद्ध करावंस असं मला वाटतं. हा सुहृद संमित उपदेश झाला. म्हणजे स्मृतीचे जे उपदेश असतात ते सुहृद संमित असतात आणि काही कांता संमित उपदेश असतात. म्हणजे तू असं म्हणणारा एक उपदेश आहे, तू असं करावंस असं मला वाटतं असं म्हणणारा एक उपदेश आहे. आणि पत्नी उपदेश करताना तसा करत नाही, तू असं करावंस, तुम्ही असं करावं असं मला वाटतं असं ती म्हणत नाही. ती फक्त इतकंच म्हणते, तुम्ही असं कराल ना मग मनुष्य ते करतो. म्हणजे काय झालं, ते थोडंसं अधिक प्रेमानं बोलणं झालं. तसं कांता संमित उपदेश, आता पुराणाचे जे उपदेश आपण बघितले, इतक्या कथा सांगितल्या जातात, त्या कथांमधून भगवत भक्ती न करणारा, परमार्थ प्रवृत्त न झालेला मनुष्य आपल्या जीवनाचं कसं अधःपतन करून घेतो, हे सगळं जे सांगणं असतं. म्हणून माणसाने असं वागू नये, आपण चांगलं वागलं पाहिजे, आपल्या कुळाचा उद्धार केला पाहिजे, स्वजीवनाचा उद्धार केला पाहिजे, समाजाकरता काही कार्य केलं पाहिजे. आपल्या जीवनाचं इप्सित आपल्याला प्राप्त झाल्यानंतर ते समाजाला देण्याची एक कटिबद्धता आपण स्वीकारली पाहिजे. हे जे उपनिषद, हे पुराण आपल्याला सांगतात, हा कांता संमित उपदेश झाला. पण या सगळ्या उपदेशांच्या पलीकडे जाऊन मला ज्ञानेश्वरीचा उपदेश हा अजून वेगळा वाटतो. ज्ञानेश्वरीचा उपदेश कसा आहे, तो प्रभुसंमित नाहीये, तू असं कर असं आज्ञार्थक बोलणं नाहीये, तू असं करावंस असं मला वाटतं असं सुहृद संमित बोलणं नाहीये, किंवा तुम्ही असं कराल ना असं कांता संमित ज्ञानोबा बोलणं नाहीये. मग ज्ञानेश्वरीचा उपदेश कोणता आहे? ज्ञानेश्वरीचा उपदेश प्रभुसंमित नाही, तो सुहृद संमित नाही, तो कांता संमित नाही, तर ज्ञानेश्वरीचा उपदेश हा मातृसंमित आहे, जो त्या कोणत्याही प्रकारात बसणारा नाही. माता जशी एका मुलाला समजावून सांगते, अगदीच ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर एक घास विसाठाई कीजे असं ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं आहे. माता जेव्हा बालकाला अन्न भरवते त्यावेळेला ताटामध्ये जो काही दूध भात दही भात ती कालवते, तो सगळाच भात मुलाला खाऊ घालत नाही ती एकदम. ती काय करते, त्या एका घासाचे छोटे 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 20 तुकडे करते, छोटे छोटे घास करते. एकच घास असतो पण 20 ठाई कीजे, 20 ठिकाणी. मग हा चिवचा, हा काऊचा, हा आईचा, हा बाबांचा, हा दादाचा, हा ताईचा, हा मावशीचा, हा मामाचा, असं करून ते सगळे घास ती 20 वेगळे करते आणि सगळे वेगळे केलेले घास मग ती त्या बालकाला भरवते. एक घास 20 ठाई कीजे, हे जसं मातेचं बालकाला भरवणं असतं, तसं ज्ञानेश्वर महाराजांचं समजावून सांगणं हे छोटे 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 घास करून भरवणं, म्हणून तो मातृसंमित उपदेश वाटतो. आता हे ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं जरी त्या प्रकारात शास्त्रीय परिभाषेत मांडलेलं नसलं तरी आपल्याला त्याचा अंतर्भाव मातृसंमित उपदेशामध्ये करता येईल. आणि इतकं सहज, इतकं सोपं आणि तत्वज्ञान आपल्या आत कधी उतरलं हे तत्वज्ञान ऐकणाऱ्यालाही कळू नये इतक्या सहजतेनं समजून सांगणारा दुसरा ग्रंथ नसल्यामुळे आमच्या आत्मकल्याणाच्या भावना परिपुष्ट होण्याकरता आणि त्या भावनांची परिपूर्ती होण्याकरता आम्ही ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, हे मात्र नक्की आहे. थोडासा आणखीन